आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात की कुठलीही गोष्ट नीट जाणून घेण्यासाठी तिच्याकडे तटस्थपणे म्हणजे बाहेरून आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ माझी आई मला जेव्हा म्हणायची की अरे जरा जेवून बाहेर पडत जा, तेव्हा मला वाटायचं की आई अगं काय घाई करतेस, मी आल्यावर जेवीन ना, एवढं काय त्याच्यात. पण आता या कार्यक्रमाच्या निमित्त जेव्हा मी वेगवेगळ्या घरांमध्ये जातो आणि तिथल्या आईसाठी लांब असलेल्या तिच्या मुलांसाठी तुटताना पाहतो, तेव्हा मला खरंच असं वाटतं की नाही, आपली आई जे काही म्हणते ना ते सगळं बरोबर असतं. जाऊयात अशाच एका आईकडे जिची मुलं तिच्यापासून लांब असतात. हक्काने तिला सांगूयात की आई मला भूक लागली आहे, गप्पा मारूयात तिच्याशी आणि पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला. नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे वा, थँक्यू. या. अरे उभा का बस बस ना. ना. हो हो बसा. थंड वगैरे घ्या. हो घेतो. आपण एक घेत घेत गप्पा मारू. हो हो अगदी नक्की प्लीज. नक्की नक्की. काय कसा आलास? मी एकदम छान मजेत आणि व्यवस्थित. मला तुमचं घर लगेच सापडलं. काय हो त्याला ना? त्रास वगैरे ट्रॅफिक अजिबात वगैरे नाही, अजिबात नाही. किती वर्ष झाली तुम्ही इथे राहता? आम्ही जवळजवळ 28 वर्ष झाली. 28 वर्ष झाली. 28 वर्षांपासून. काय करता तुम्ही? मी आता रिटायर्ड आहे. मी बँकेमध्ये होतो, बरं. रिटायर्ड आहे आणि आता मी माझं थोडंसं फायनान्समध्ये मी कन्सल्टन्सी वगैरे करतो. आणि आई तू? मी घरी असते आणि माझा कॅटरिंगचा बिझनेस आहे. अरे वा हो वा वा, म्हणजे हा, पाच ते- हातखंड आहे. हो, हो, हो. असं म्हणूया. आणि पर्टिक्युलरली म्हणजे सीझनल जसं दिवाळी आहे म्हणा किंवा असं दसरा किंवा असं म्हणजे गणपती. हा गणपती बस एवढंच म्हणजे. गणपती येतात, असं season आणि असतं. मे महिन्यात वगैरे आमचं घरचे आंबे वगैरे असतात, वा वा तर तो आम्ही देवगड हापूस. करतो म्हणजे देवगड हापूस. अच्छा. हा. वा बर. आणि मला भावंड किती? दोघी बहिणी आहेत. बर. कुठे असतात त्या? दोघी अमेरिकेत आहेत. अरे वा. एक मिनियापोलिसला आहे आणि ह्युस्टनला आहे. बर. काय नाव आहे त्यांची? चैत्राली गोखले आता थोटे बर आणि तृप्ती गोखले आताची नाग. बर. चैताली आणि तृप्ती. तृप्ती. बर बर. किती वर्ष झाली त्या तिकडे? चैत्रालीला 3 वर्ष झाली आणि तृप्तीला आता 2 महिने झाले. 2 महिने झाले. पण बर. मिस्टर तिचे ऑलरेडी 1 वर्ष तिकडे. अच्छा, मग त्या लग्न होऊन तिकडे गेल्या का हो, हो. शिक्षणापासून? नाही नाही लग्न होऊन तिकडे. लग्न झाल्यानंतर हो, तिकडे हो. गेले. बरं. म्हणजे आता मग इथे तुम्ही दोघेच असता? आम्ही दोघं दोघे जण. आठवण खूप येत असेल. चिकार. प्रचंड. इंटरनेट जिंदाबाद. इंटरनेट जिंदा. पण तरी म्हणजे प्रत्यक्ष हो डेफिनेटली डेफिनेटली फरक तर पडतोच. आणि शेवटी म्हणजे आता ताई असल्या दोघी मुली असल्यामुळे त्या कधी ना कधी आपलं घर सोडून जाणं ही जाणीव जरी असली असली. हो तरी नक्की त्या नक्की. लग्न होऊन जाणं आणि त्या परदेशात असणं तेही अमेरिकेत, नक्कीच. याचा खूप फरक पडतो. नक्कीच नक्कीच फरक पडतो. काय असं स्पेशल झालं की त्यांची आठवण येते? पर्टिक्युलरली काही सण वगैरे असला एखादा, आता चैत्राली तिला पुरणपोळी वगैरे आवडते, खायला की बनवायला? खायला पण आवडते आणि बनवायला पण आवडते. बरं. पण ती कसं असतं की ती इथे नसल्यामुळे आईला फार वाईट वाटतं की ती पुरणपोळी खायला नाही, पण चैत्राली तिकडे पुरणपोळीवरून व्यवस्थित बनवून वगैरे खात असते. पण तिला शी फील्स दॅट की बरं. अरे चैत्राला नाही आवडला पुरणपोळी खायला वगैरे. बरं, हे झालं बाबांचं. तुला कशी अशी म्हणजे काय झालं की स्पेशल खूप आठवण येते? पर्टिक्युलरली शॉपिंगला जाताना मुलींची कंपनी खूप छान असायची हा. आणि माझ्या मुलींना आणि जावयांना दोघांना उकडीचे मोदक खूप आवडतात. अरे देवा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे माझा धाकटा जावई बंगाली असून त्याला उकडीचे मोदक फार आवडतात. मग ते रसगुल्ला वगैरे तर काय तुम्हाला अगदीच मुबलक प्रमाणात असेल? अगदी अगदी अगदी. बरं. मग आता त्यांना जे आवडतं ते तू आम्हाला सांगितलंस, हो. पण तुझी आवड काहीतरी भलतीच आहे, वेगळंच काहीतरी तुला आवडतं असं आम्हाला माहित होतं, म्हणून आम्ही खास तुझ्यासाठी हे आणलंय. बघ ओ. तुला आवडतं का? धन्यवाद. काय ते बघ ना.
अरे वा वा वा. आवडते ना? अरे मग आता सगळ्या डिश एका बाजूला आणि हे एका बाजूला. पटकन पटकन लगेच खा. प्लीज. अरे थँक्यू सो मच. वा बरं, वाव. तू आता म्हणालीस की तुझा केटरिंगचा हे पण सगळं व्याप बिझनेस आहे. काय तुला जास्ती करायला आवडतं, स्वतःला खायला काय आवडतं? बटाट्याची भाजी, हम्म, माझ्या फादर चोखंदळे जरा, हम्म, नंतर पुरणाची पोळी हम्म. असं आवडतं. म्हणजे असं फार पर्टिक्युलर असं काही नाही, बट हे जास्त. तुला एवढी सगळी आवड आहे स्वयंपाक करायची, खाऊ घालायची, स्वतःला वेगवेगळे पदार्थ खायची. तुझ्या मुलींमध्ये तुझी ही कुठली आवड, म्हणजे त्यांनी तुझा कुठला गुण घेतलाय? त्यात स्वयंपाक तर करतात. मला पहिल्यांदा खरं आम्ही हौशी रंग कलाकार आहोत, म्हणजे मी होते. बर तर माझ्या दोन्ही मुलींच्यात ते थोडे थोडे गुण आलेले. बर. कारण माझी मोठी मुलगी झी टीव्हीचीच आर्टिस्ट आहे. अरे वा. ती म्हणजे आता तिचं लग्न झालं 10 वर्ष झाली, त्याच्यामुळे ते आता थोडं थांबलंय. बर. आणि माझी धाकटी मुलगी गाण्यातली आहे, ती गाण्याचा कार्यक्रम करायची. बर बर. पण तिने झी मराठीवरच्या मालिकांमध्ये कामं केली आहेत? हो, मोठीने केली. चैत्राली गोखले म्हणून. बर. कुठल्या कुठल्या मालिकांमध्ये? आभाळ माया होती तिची, नंतर आभाळ माया 2. आभाळ माया 2. आभाळ माया 2 म्हणजे विनय आपटे. बरोबर. अनुष्का महाजन म्हणून तिचा रोल. बरोबर. हा. आणि इंद्रधनुष्यमध्ये तिची मधू ही जी कॅरेक्टर होतं ना, ते खूप गाजलं होतं, टॉम बॉयचं. बर हा. बर. वा, म्हणजे असं सगळं कलागुणांनी युक्त हे सगळं कुटुंब आहे. विरंगुळा म्हणून आता तू काय करतेस? बाबा म्हणतात की ते काहीतरी कन्सल्टन्स वगैरे त्यांचं आहे, त्या दोघी तिकडे असतात. मग तुझा विरंगुळा काय? माझा विरंगुळा म्हणजे मला स्वतःला एम्ब्रॉयडरीची खूप आवड आहे. बर. मी ऑर्डर्स घेते एम्ब्रॉयडरीच्या सफावल्याव्यात आणि शिवणकाम मी मनसोक्त शिवत असते. बर. आता तू हे सगळं ड्रेस बीस सगळं घरच्या घरी? हा, घरच्या घरी. वा, म्हणजे हे तुला जे काही सगळं आवडतं ते तुम्हाला सांगतेस. पण आज तुला जे करता येतं त्याचा उपयोग मला करून घ्यायचा, मला तुझ्या हातचं काहीतरी खायचंय. आपण किचन कडे वळूयात. अगदी शुअर. आई, आज आम्हाला तू पहिली रेसिपी जी करून दाखवणार आहेस आणि मला खायला घालणार आहेस, तिचं नाव काय? आज तुझं पहिला तोंड गोड करणार आहे. बरं. त्याच्यामुळे आज आपण गोड रेसिपी करूया. बर. काय नाव हिचं? आज आहे हे दलियाचं डेझर्ट. दलियाचं डेझर्ट? बर. काय म्हणजे दलियाचं डेझर्ट तू कुठे शिकलीस, कुठे पाहिलंस? स्वतःच तयार केलं? काहीतरी कसं घालायचं ते डिश तयार होते छान. असं ते मी तयार केलेली आहे ती डिश. बर. पहिल्यांदा कधी ट्राय केली होतीस? मी माझ्या नातवाच्या वाढदिवसाला केली होती. नातवाच्या वाढदिवसाला? म्हणजे केकला ते हे केलं होतं कारलं, म्हणजे असं. बर. ऑप्शनल. मग तेव्हा सगळ्यांना आवडला? हो, सगळ्यांना आवडला. सगळ्यांना आवडला. वा. मग आता आज मला आवडेल म्हणून तू मुद्दाम करणार आहेस खास? हो. मग चला, दलियाचं डेझर्ट. बरोबर. दलियाचं डेझर्ट साठी काय साहित्य लागतं मला सांग. बारीक दलिया, साखर, दूध, तूप, लवंग, दालचिनी आणि बडी वेलचीची पावडर, व्हॅनिला इसेन्स, कोको पावडर. दलिया डेझर्ट हा तू आज पदार्थ आम्हाला दाखवणार आहेस करून आणि मला खायला घालणार आहेस. हो ना. काय कृती आहे त्याची? आता आधी आपण पहिलं तूप घेऊया कडे. बर. मी देतो तुला. तूप किती लागेल? करणार आहेस का? नाही, मी तुला मदत करीन फक्त. नो प्रॉब्लेम. तूप किती लागेल? 2 चमचे लागेल. बर. मला सांग. बस पुरे? हो, बस बस. नंतर आता ते दलिया घाल. दलिया? हो, तो चांगला जरा मंद गॅसवर भाजायचा सगळा घाल. बर बर. पुरे? हो. बरं, म्हणजे आता हे आपल्याला साधारण किती वेळ भाजून घ्यायचं? एक खमंग छान वास येईपर्यंत. अच्छा, खमंग वासीपर्यंत. मग आपण एक जरा खमंग गप्पा मारूया, चालेल ना? हो. बरं, मला सांग, ताई तिकडे जाऊन किती वर्ष झाली? 3 वर्ष होतील आता तिला. 3 वर्ष? म्हणजे तुला भेटून तिला 3 वर्ष झाली? 3 वर्ष. तू तिकडे गेली नाहीस? नाही अजून. आणि ती पण आली नाही? नाही आली. मग सणांच्या दिवशी किंवा मग तुला खूपच आठवण येत असेल ना? येते ना. मुलीची आई म्हटल्यावर हे सगळं मानसिक तयारी करायला लागते ना. ती आधीपासून तयारी तू करून? आता नुसत्या मुलींच्या आईने नाही, सुनांच्या सासऱ्यांना पण तयारी करायला लागते. हो हो. आता नक्कीच ते भाजून झालंय. खमंग वास पण येतो. आता काय करूया? आता गरम पाणी घाल. गरम पाणी? एक मिनिट, हात घाल. घाल 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 अजून. इतकं पाणी पुरे? हो, बस बस. हे आपल्याला काय उकळी म्हणजे? हो हो. आता याच्यावर झाकण टाक. झाकण ठेव. बरं. हे साधारण किती वेळ शिजू द्यायचं आपण? एक 2-3 मिनिटात शिजतं. 2-3 मिनिटात शिजतं? हो हो. बरं, ठीक आहे. आपण एक शिजेपर्यंत वाट पाहूया. ह्याला आता वाफ आली आहे? हो. 2-3 मिनिटं झाली आहेत. हो हो. काढू मी हे? हो, हे झाकण काढ. बरं. आणि आता दूध. बरं, ह्याच्यातच घालायचं? हो, दूध घाल. दूध किती? सगळं घाल? सगळं घाल.
बरं हे दूध आपण कुठलं नारळाचं घेतलंय का आपलं साधं दूध साधं साधं दूध ते आपण गरम घेतलं होतं का? हो बरं म्हणजे उकळलेलं दूध आहे हो ना? उकळलेलं दूध हो हो उकळलेलं दूध. आता ह्याचं आता साखर घाल. साखर साखर किती घालू? सगळी घाल. साखरेचं आपण साखर सगळीच घातली पण त्याचं काही प्रमाण असतं का? हा म्हणजे 1 वाटी दलियाला 1 वाटी साखर. 1 वाटी दलिया असेल तर 1 वाटी साखर बरोबर ना? हो हो. बरं आता पुढे आता ते तूप आहे ना ते 2-3 चमचे तूप घालायचं ह्याच्यावरनं. बरं आधी आपण तुपातच हे सगळं केलं भाजला होतं आणि होता. आता हो परत हो बरं. हो पुरे हो हो. आता याच्यावर झाकण ठेवायचं परत. परत एकदा हो हो. आणि किती वेळ वाट पाहिजे? 2 मिनिटं वाट बघायची. ते जरा उकळलं शिजलं की मग त्याच्यात ती कोको पावडर दालचिनी पावडर लवंग दालचिनीची पावडर केली ना आपण ती घालायची. म्हणजे परत एकदा आपल्याला फक्त 2 मिनिटं वाट पाहिजे. हो आई मला वाटतं आता त्याला छान वाफ आलेली आहे उकळलंय ते. हो मग आता काय काढून बघूया आपण. काढून बघूया. हो नक्कीच. हा आता आता ह्याच्यात आपण कोको पावडर घालूया. म्हणजे ही हो बर हा पुरे ना? हो हो. बर आणि ती लवंग दालचिनीची पावडर आहे ना ती, हा हा. ती ती किती? ती अर्धा चमचा घाल. बर पुरे? हो बस. व्हॅनिला एसेन्स घाल आता. व्हॅनिला एसेन्स हो आता हे आपण काय करणार आहोत त्याचं? आता हे गार करायचं. गार करायचं हा. आणि मग आपल्याला आवडत्या त्या आकाराच्या भांड्यात घालून त्याला एक आकार द्यायचा छान छान आणि आकार मग द्यायचा. आपण त्याला गार्निशिंग पण करू शकतो गार्निशिंग छान. आणि फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचं. बरं म्हणजे आता आपल्याला वाट पाहिजे. हो हे काय किती वेळ? थंड व्हायला तर अर्धा तास लागतो. बरं म्हणजे आपण हे थंड होईपर्यंत मिश्रण थोडीशी वाट पाहूयात हो. मग त्याला आपल्याला हवा तसा आकार देऊया. दलिया डेझर्टचं हे मिश्रण आता छान थंड झालंय. आता आपण काय करूया? आता त्याला सजावट करायची. हो. आपल्याला आवडेल त्या आकाराच्या भांड्यामध्ये. भांड्यात. बरं हे काय मग? आता ही कोयरी आहे. बरं कोयरीचा आकार आहे. आणि त्याला आतनं काय लावलंय? तुपाचा ग्रीसिंग करून घेतलेला आहे. ग्रीसिंग करून घेतलेलं भांड आहे. हो. बरं आता मग ते त्याच्यात. आता त्याच्यात आपण हे घालूया. बरं आणि हे असं घातल्यानंतर किती वेळ परत हे ठेवायचं? फ्रीज मध्ये ना अर्धा तास तरी कमीत कमी सेट व्हायला लागतं. बरं आणि मग त्याला सजवून छान आपण खायचं. हो. दलिया डेझर्टचं हे मिश्रण छान थंड होऊन आणि सेट होण्यासाठी आपल्याला ते अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचंय. आपण वाट पाहूयात तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. दलियाचं डेझर्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दलिया, साखर, दूध, तूप, बडी वेलची, लवंग आणि दालचिनीची पूड, व्हॅनिला इसेन्स आणि कोको पावडर. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तुपावर दलिया भाजून घ्यावा आणि गरम पाणी घालून शिजवून घ्यावा. शिजलेल्या दलियामध्ये दूध, साखर, 2 ते 3 चमचे तूप, कोको पावडर, बडी वेलची, लवंग आणि दालचिनीची पूड आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिश्रण शिजवून थंड करून डेझर्ट सर्व्ह करावं. दलिया डेझर्ट ही एक अप्रतिम छान गोड डिश तयार आहे ना? नक्कीच. तू हे छान सजवलंयस खूप. हो ना? हो. आवडलं? मला खूप आवडलं. आता ते जास्ती आवडेल जेव्हा मी ते खाईल. पण तुला एक माहिती आहे का, ते सजवायला जेवढा वेळ लागला ना तितकं छान तब्येतीने मन लावून वेळ घेऊन ते खायला सुद्धा वेळ लागतो. दलिया डेझर्ट ही एक फॅन्टॅस्टिक रेसिपी तू आज आम्हाला शिकवलीस, करून दाखवलीस. आता दुसरी रेसिपी काय आहे? दुसरी रेसिपी आहे फ्युजन पुडाच्या वड्या. फ्युजन असा करता की पुडाच्या वड्या म्हणजे फक्त कोथिंबिरीच्या असतात. बरं. त्याच्यात मी मेथी आणि बटाटा पण ऍड केलाय म्हणून फ्युजन. फ्युजन. मग हा कुठला पदार्थ आहे? आता कोणाचा म्हणायचा? ते म्हणजे- हा आहे वराडी पदार्थ. वराडी पदार्थ. हा, हा तू कुठे शिकलीस? हा असा माझ्या विहीणबाईंकडनंच मी शिकले. त्या नागपूरच्या आहेत. बरं. मग त्यांच्याकडनं शिकले. वा वा. चला मग आता ह्या फ्युजन पुडाच्या वड्या बरोबर ना? हो. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं मला सांग. गव्हाचं पीठ, बेसन, उकडून मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचं वाटण, चवीपुरती साखर, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि भाजून घेतलेले तीळ आणि खसखस. फ्युजन पुड्याच्या वड्या. आता आपण कृतीकडे वळूयात. हो. बरं काय कृती आहे? आता आधी पहिलं तेल घाल. तेल घालून. हा. बरं किती हवंय मला सांग. थोडंसं घालायचं, 1 चमचाभर बस. पुरे ना? हो हो. पुढे आता ते जरा थोडंसं गरम गरम होऊ होऊ दे. द्यायचं. हा. बरं. आता त्याच्यात मिरची आणि लसणीचं वाटण आहे ना हम्म. ते घालायचं. ते किती घालूया? झणझणीत हवे.
कसंही मला हा, फक्त मग भूक घाल. लागली. 2 चमचे घाल. बर, तुला कसं आवडतं खायला, झणझणीत की आपलं साधं नॉर्मल? नॉर्मल. नॉर्मल करूया. आता हे परतून घ्या. परतून घ्यायचं. बर, आता ह्याच्यात बटाटा घाल. बटाटा सगळा. सगळा घाल. आणि आता ती मेथी. मेथी. मेथी सगळी घालूया. हो. आता त्याच्यात गरम मसाला. गरम मसाला. हा. बर, किती घालूया? अर्धा चमचा घाल. अर्धा चमचा. बर, नंतर आमचूर पावडर. बस बस. मीठ. मीठ चवीपुरते. हा, आणि साखर. साखर. साखर ही बहुधा सगळीच ही घालायची, कारण ही आहेच खूप थोडी. बस हे झालं. आता कोथिंबीर घालायची लगेच. हो हो, सगळी घालूया. हो सगळी घाल. आणि आता गॅस बंद करून टाकायचा. बापरे, गॅस बंद करून मग काय ते एकजीव नाही. करायचं आपल्याला? हा. चालू गॅसवर जर कोथिंबीर घातली ना ती करपू. हा, काळी होते आणि गळते पटकन. अच्छा, बरं बरं. म्हणजे ती गॅस तवा जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंत ती छान भाजून होऊन हो, जाईल. हो, हो. आणि करपणार पण नाही. करपणार पण नाही. बरं, आपण हे आता बहुधा सारण तयार करून घेतलंय. हो, बरोबर ना? ह्याच्यावरचं आपल्याला आवरण असून तयार आवरण करायचं. तयार करायचं. बरं, बरोबर. म्हणजे आपण सारण तयार आहे, आवरणाकडे वळूया. आवरणाकडे वळूया. बरोबर. फ्युजन पुडाच्या वड्यासाठी जे आपल्याला जे काही साहित्य लागतं त्यातलं आपण सारण तयार करून घेतलं. हो. आता आपल्याला वरचं आवरण तयार आवरण करायचं. तयार. चला मग करूयात. हो. काय करायचं आता आधी? पहिल्यांदा बेसन घे. बेसन. हा, सगळं सगळं घालू? घे, सगळं घे. आणि आता त्यातली थोडीशी कणिक घे. थोडीशी गव्हाचं पीठ. हा, बरं, गव्हाचं पीठ 3 चमचे घे. पुरे. हो. बरं, पुढे आता त्याच्यात लाल तिखट. लाल तिखट. हा हा, बस 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 बस. मीठ घाल. मीठ. हा, बरं, पुरे. बस. आणि भाजलेले तीळ आणि खसखस आहे ना, हा, ते याच्यात घाल. भाजलेले तीळ आणि खसखस. हा. किती घालू? ते काय आवडीप्रमाणे, त्याने काही अशी चवीत काही फरक नाही पडत. बरं, म्हणजे आपण चकलीला जसे घालतो तसे. हा, बरोबर. तसेच. आता आता तेल घाल. तेल. बरं, हे तेल आपण गरम केलेलं आहे ना? हो. मोहन. 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 बरं, एवढं सगळं घालू? हो, घाल. बस. आता आधी हे तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. बरं, म्हणजे छान ते एकत्र करून एकत्र घ्यायचं. बरं. पाणी. पाणी. हो. पाणी बघ किती. थोडं थोडं घाल. म्हणजे आपण कणिक तिंबून घेतो तसं आपल्याला जरा घट्ट करायचं. घट्ट करायचं. हा, बरं. घट्ट करायचं, म्हणून त्यामुळे थोडं थोडं नाही. बरं, ठीक आहे. आपण आता पुडाच्या वड्या करण्यासाठी जी कणिक लागणार ती मळून घेऊया. फ्युजन पुडाच्या वड्यासाठी जे आपण पीठ आत्ता मळलं होतं हो, त्याचं आपण आता पोळी लाटून घेतली. पोळी लाटून हा. घेतली. आता काय करूया? आता त्याच्यात आपण हे स्टफिंग भरायचंय. स्टफिंग भरायचंय. हो. आणि मग ते रोल करायचे. रोल हा. करायचं. बरं, मग आपण त्याच्यात आधी पोळ्या स्टफिंग भरून करायच्या. घेऊया. तोपर्यंत तेल पण गरम होईल. असं साधारण त्रिकोणी आकार छान दिसतो, बरं. त्याच्यामुळे तसाच आपण थोडासा करून घ्यायचा. बरं, मला वाटतं आपण याला हवा तसा पण आकार देऊ हा, शकतो. हवा किंवा आपण दाबा. जसे मोदक करतो तसंही करू हो, शकतो. हो. करंजी सारखंही करू शकतो. हो आणि असं पण एक हा. रोल हो केल्यासारखं. हो. बरं. पण पुडाच्या वड्या म्हणजे ह्या अशाच असतात, हो. त्याच्यामुळे मग त्या पुडाच्या वड्या वाटल्या पाहिजेत ना. बरोबर. हा. चला, पण आता मदत मी जरा तुला तळायला करणार आहे. चालेल ना? नक्की. हो. वा. मग आता हे स्टफिंग पुडाच्या वड्यासाठीचं जे आपण लागतं ते सगळं तयार करून झालं. आता हो. तळण्याची आता वाट हा पाहिजे. तळायचा. चला, तेलात सोडशील हळूच. हो. वा, म्हणजे आता हे छान तळल्या हो. गेल्यानंतर. हो, मस्त आपण चमचमीत खमंग. अरे वा वा वा. छान छान तळले जाते. हो हो. गॅस थोडासा बारीक केला तरी चालेल. तरी थोडा चालेल थोडा. ना? हा. बरं. हळू. चला, फ्युजन आठवणी मागे ठेवू नको. हो. फ्युजन पुडाची वडी तयार होईपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. फ्युजन पुडाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचं वाटण, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, भाजलेले तीळ आणि खसखस. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि मिरचीचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा,
मेथी, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून सारण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, तिखट, मीठ, भाजलेले तीळ, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाची पोळी लाटून त्यामध्ये बटाटा आणि मेथीचं सारण भरावं आणि पोळीचं तोंड बंद करून रोल तयार करावेत. हे रोल गरम तेलामध्ये तळून त्याच्या वड्या पाडाव्यात. चैत्राली आणि तृप्तीताई इथे नसताना मी मुद्दाम तुझ्या घरी आलो आणि आई मला भूक लागली असं हक्कानी म्हणालो. तुम्हाला 2 पदार्थ करून खायला घातलेस. कुठले कुठले? पुडाच्या वड्या फ्युजन आणि दलिया डेझर्ट. बघा, हे दोन्ही पदार्थ आज तुम्हाला शिकायला मिळाले, मला खायला मिळाले आणि आजचा भाग एवढा छान रंगत आणल्यामुळे आईला आपण झी मराठीकडनं देऊयात ही छानशी भेटवस्तू. धन्यवाद. आणि तू घरी आल्याबद्दल पण आम्हाला खूप आनंद झाला. मला पण खूप बरं वाटलं आणि मला छान खायला मिळालं. आमच्या प्रेक्षकांना नवीन रेसिपीज तू शिकवल्यास. हो. चला, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला आज प्रचंड आनंद झाला. एवढे छान 2 पदार्थ तू मला आज खायला घालणार आहेस आणि मला खूप बरं वाटलं तुझ्या घरी येऊन. आवडलं ना? खूप खूप मनापासून मला. आम्हाला पण फार आनंद झाला. आम्हाला स्वतःला मुलगा नाही, पण आम्हाला आज तू इकडे आल्यामुळे आपल्या घरी मुलगाच आला याचा एक फार मोठा आनंद झाला. म्हणजे आणि हाच आनंद तुम्हाला देण्यासाठी मुद्दाम झी मराठीच्या वतीने मी तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला हा आनंद मिळाला हीच आमच्या कार्यक्रमाची पावती. नक्कीच नक्कीच. चला, मग आता आम्ही ताव मारतो, आम्ही पोट भरून हे 2 पदार्थ खातो. हे पदार्थ तुम्ही ट्राय करा, मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई, मला भूक लागली. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. आपलं नाव? माझं प्रकाश परमाकर. ओके. किती वर्ष डोंबिवलीत राहता हो? 32 वर्ष. 32 वर्ष तुम्ही डोंबिवलीत राहता. मला आता आपण काय बनवतो मला सांगा पहिलं. आज कच्च्या केळ्याचं थालीपीठ बनवलं. कच्च्या केळ्याचं थालीपीठ. पुढची रेसिपी काय? नवलकोलचा पराठा. नवलकोलचा पराठा.